बॉश ही एवढी जगात मोठी कंपनी झाली आणि म्हणजे रेप्युटेशन ट्रिमेंडस आहे दशकानुदशकं. तर ही कंपनी एवढी मोठी होण्यात किंवा एवढं नाव मोठं होण्यात, त्याचा ब्रँड एवढा मोठा होण्यात तुम्हाला असं काय वाटतं की कुठल्या गोष्टी या काही तत्व त्यांनी पाळलेली असतील किंवा अशा ह्या त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करतात? तुमचं एवढं लॉंग करिअर झालंय सर कंपनीमध्ये. बॉश कंपनीचं कसं आहे की जो रॉबर्ट बॉश आहे हो. त्याचा पहिला कन्सेप्ट आहे किंवा आय विल रादर लूज मनी दॅन ए कस्टमर. हां हां, की पैसे गेले तरी चालेल पण कस्टमर नको जायला पाहिजे. बरोबर आहे. कस्टमर शुड कम बॅक, नॉट द गुड्स शुड नॉट कम बॅक, कस्टमर शुड कम बॅक. आणि कस्टमर का त्यांचं की मेक कस्टमर ॲज अ सेंटर अँड यू डू ऑल थिंग फ्रॉम हिम. नंतर त्याचं पुढे असं झालं की कस्टमर म्हणजे फक्त बाहेरचा कस्टमर नाही आहे, आतल्या डिपार्टमेंट सुद्धा जो मागचा डिपार्टमेंट आहे तो सप्लायर आहे, पुढचा कस्टमर आहे, त्याच्या पुढचा सप्लायर आहे. त्यामुळे हे सगळे चेंज करून त्याने कस्टमरला खूप फोकस केले. आणि बॉसचं कसं आहे, जो काही बॉसला प्रॉफिट मिळतो तो प्रॉफिट बॉस फक्त सोशल वेलफेअरलाच वापरतात. ते काय करतात, त्यांचा प्रॉफिट समजा तर त्याचं ते काय करतात की इन्व्हेस्टमेंट काय करायच्यात, कारण ते सगळं काढून घेतलं जो उरलाय पैसा तो बॉस फाउंडेशन होतो. आणि बॉस फाउंडेशन जगामध्ये सगळ्या म्हणजे जर्मनीमध्ये गव्हर्नमेंटच्या बरोबर सगळ्या गव्हर्नमेंटच्या डेव्हलपमेंट बॉस फाउंडेशनच करतं. त्यामुळे बॉसचा पैसा सोशलला जास्त वापरला जातो. इथं पण आपण CSR मध्ये खूप मोठा फंड आहे बॉस सगळ्या. आपण बरेच तळे बांधलेत, नवीन गाव दत्तक घेतलेत, खूप गोष्टी केल्यात. त्यामुळे ह्यात बॉस खूप आहे. आणि दुसरी गोष्ट बॉस बेलवंट आहे, ऑपरेटरची पण खूप काळजी करतो. असं नाही की मेन म्हणजे असं आहे की पहिले 15-16 तास कामाचे असायचे. रॉबर्ट बॉश पहिला माणूस आहे त्यांनी 8 तास कामाचे केले, जगाने सगळं फॉलो केलं. म्हणजे 8 तास जे कामाची ड्युटी ते रॉबर्ट बॉशमुळे सुरू झाली त्या काळातली गोष्ट. त्या काळात आणि ती तशीच आता पण चालू आहे. नाही तर लोक 10 तास 20 तास कसे करायचे, तर त्याने 8 तास त्यांनी सुरू केली रॉबर्ट बॉश. खूप वेळा असं होतं की म्हणजे आपलं भारतीयांना मुळात सवयच आहे की परदेशातल्या ज्या काही व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत, मॅनेजमेंटचे थिंकिंग आहेत किंवा असे, त्याचं कौतुक करायचं. ते असतीलही चांगले, पण आपण भारतीय काही मागं नाही आहोत. तुमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवात तुम्हाला काय वाटतं की आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर्मन कल्चरपेक्षा म्हणू किंवा कुठल्याही देशापेक्षा आपल्याही काही गोष्टी चांगल्या असतील, अशा कुठल्या जास्त चांगल्या असं तुम्हाला वाटतं किंवा आपली काही ताकद वाटते का तुम्हाला त्यांच्या इनोव्हेशनमध्ये? आपण त्यांच्या खूप पुढे आहेत. आपल्या लोक जे डोकं चालतं ना त्यांचं चालत नाही. फक्त आपल्या लोक डोक्याला डायरेक्शन द्यावं लागते, नाही तर उलटीकडे ते अजून जास्त बेकार काम करतात. पण इनोव्हेशनमध्ये आपण त्यांच्या खूप पुढे आहेत. बरोबर, आपले लोक आहेत ना खूप पुढे बॉसपेक्षा, जर्मनपेक्षा. त्यामुळे आपले जे लोक शिकलेत ते बाहेरच्या देशात जात आहेत आणि तिकडं इनोव्हेशन सगळं आपलेच लोक पाहिजे सगळ्यांना. ऍक्च्युली पण आपले लोक कधी आपल्याकडे आले की ते वेड्यासारखं करतात. पण त्यांना जर गायडन्स केलं ना तर आपल्यासारखे लोकच नाही आहेत जगात. करेक्ट. पण त्यांना गायडन्स नाही केलं जात चांगलं. बरोबर आहे, त्याची आवश्यकता आहे खरी. म्हणून ते त्यात वाक्यान शेवटचं योजक तत्व दुर्लभ हा. त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक अक्षर मंत्र आहे, प्रत्येक झाडामध्ये औषध गुण आहे, प्रत्येक माणसात काहीतरी क्वालिटी आहेत. योजक तत्व दुर्लभ हा म्हणजे ह्या सगळ्यातल्या गोष्टीचा वापर चांगला कसा करायचा तो योजक आहे, तो दुर्लभ आहे. त्याच्यात आहे ना ते सांगणारा. नाही ह्यातले चांगले गुण घेऊन समजा कोणात काय क्वालिटी त्या क्वालिटीचं काम त्याला देणारा तो योजक, त्याचं शॉर्टेज आहे. आणि ते अजूनही शॉर्टेज तेव्हाही होतं आताही आहे. हे बदल होणं गरजेचं आहे खरं.